प्रियजन हो, तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुमच्या घरी सगळे सुरक्षित आणि निरोगी आहेत का? तुमच्या कुटुंबात आनंद आणि सुख आहे का? तुमच्या कुटुंबात आणि घरात काय चाललंय? तुम्ही या गोष्टींकडे लक्ष देता आहात का, की फक्त स्वतःकडेच पाहत आहात? पण प्रभू फक्त तुमच्याकडेच विचारणार नाहीत, ते तुमच्या संपूर्ण कुटुंबाकडे पाहतील. कारण तो म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, म्हणजे तुम्ही आणि तुमचं घराणं तारण पावेल. त्याचबरोबर तो म्हणतो, आज या घरात तारण आलं आहे, म्हणूनच तो कुटुंबाच्या आनंद आणि सुखाची काळजी घेतो. प्रभू तुमच्या कुटुंबाची खूप काळजी घेतात. तुम्हाला माहिती आहे का, आजचा दिवस इतका खास का आहे? आज जागतिक कुटुंब दिवस आहे. त्यांनी कुटुंबांसाठी एक वेगळा दिवस ठरवला आहे. कारण आपल्यापैकी कोणीही एकटा नाही. आपल्याकडे कुटुंब आहे. तुमच्या घरात तुमच्यासोबत आणखी लोक आहेत. तुमचे आई वडील असू शकतात. जर एखाद्या व्यक्तीचे आई किंवा वडील निधन पावले, तर त्यांची काळजी घेण्यासाठी नातेवाईक किंवा कोणी दुसरा असतो. जर तुम्ही म्हणता की तुमच्याकडे असा कोणी नाही, तरीही तुमच्याकडे मित्र किंवा नातेवाईक असू शकतात. कुटुंब हे देवाच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. म्हणूनच येशूने आपला पहिला चमत्कार एका लग्नात केला होता. त्यांनी आपल्या सेवकाईच्या सुरुवातीच्या काळात तिथेच आपली चमत्कारी शक्ती प्रकट केली होती. प्रभूने आपल्याला कुटुंबाबद्दल एक प्रतिज्ञा दिली आहे. हे स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन 30 मध्ये सांगितले आहे. त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील. पुढील पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील. जेव्हा देवाने अब्राहमाला बोलावले, तेव्हा त्याने म्हटले, मी तुझ्या वंशाला आशीर्वाद देईन. तुझ्या वंशाला. अब्राहमाला दिलेली प्रतिज्ञा आणि आशीर्वाद त्याच्या सर्व वंशापर्यंत पोहोचली. हा आशीर्वाद पिढ्यानपिढ्या टिकून राहतो. हेच आपण आज इस्रायल देशात पाहतो. त्या प्रतिज्ञेमुळे आपण प्रभूची आपल्या वंशावर म्हणजेच इस्रायल लोकांवर आजपर्यंत विजय आणि आशीर्वादांच्या रूपात सुरक्षा पाहतो. देव तुमच्या वंशाची काळजी घेतात. म्हणूनच आपल्याला ख्रिस्ताचा वंश म्हणतात. जेव्हा कोणी व्यक्ती येशूजवळ येते, तेव्हा तिचे संपूर्ण कुटुंब येशूच्या उपस्थितीत येते. प्रभू इच्छितात की प्रत्येकाने उद्धार मिळावा आणि या आशीर्वादात यावे. तुमच्या कुटुंबातील सर्वांनी उद्धार मिळवला आहे का? जर नाही, तर ही प्रतिज्ञा स्वीकारा आणि म्हणा, ही माझी संतती आहे. ही ख्रिस्ताची संतती आहे. प्रभू, तुम्ही म्हटले आहे की तुम्ही माझ्या सर्व संततींना आशीर्वाद द्याल. मी माझे कुटुंब तुम्हाला समर्पित करतो. त्यांपैकी प्रत्येकाचा उद्धार होऊ दे. प्रत्येक जण प्रभूचे मूल होऊ दे. माझी पिढी ख्रिस्ताची पिढी होऊ दे, अशी प्रार्थना करा. प्रभू तसंच करतील. काही लोक असे म्हणतात, माझ्या कुटुंबात फक्त मीच उद्धार मिळवला होता, मग माझी सगळी मुलं आणि त्यांची मुलंही उद्धार पावली. प्रभूच्या प्रतिज्ञेनुसार तुम्ही तुमच्या संततींच्या संततींना पाहाल. तुम्ही पिढ्यानपिढ्या आशीर्वादित व्हाल. प्रभू हे तुमच्या कुटुंबात करतील. नाही, माझे नातवंड कधीच ऐकत नाहीत. ती नेहमी मोबाईल फोनमध्येच गुंतलेली असतात. ती प्रभू शोधत नाहीत. ती तर इतकं विचारतात की देव आहे तरी का? तुम्हीही असंच निराश आहात का? हिम्मत सोडू नका. प्रभू जाणतात त्यांना कधी आणि कसं भेटायचं आहे. तुम्ही फक्त वचनावर विश्वास ठेवा आणि म्हणा, माझी मुलं तुमचीच आहेत. आपण ख्रिस्ताची संतती आहोत. मी आणि माझं घराणं तारण पाहू. मी सर्व काही तुमच्या हातात सोपवतो, अशी प्रार्थना करा आणि पहा. त्यांची नावं घेऊन देवाच्या उपस्थितीत प्रार्थना करा. ते सगळे तारण पावतील आणि तुमचं कुटुंब प्रभूचं कुटुंब बनेल. प्रभूच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवाव्यात. हे एक मोठं सन्मान आणि आनंद आहे, बरोबर ना? आता तुम्ही प्रार्थना करणार का? प्रभू, तुम्ही मला तारण दिलं आणि तुमचं मूल बनवलं. माझं कुटुंबही तुमचं ख्रिस्ताचं मूल झालं आहे. माझ्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य तारण पावो, जेणेकरून आम्ही पिढ्यानपिढ्या तुमची संतती राहू. त्यांना येशूला ओळखू द्या आणि त्यांचा अनुसरण करू द्या. ते येशूच्या संततीसारखं जीवन जगोत. हा आशीर्वाद माझ्या संततीवर येवो. हे आशीर्वाद पिढ्यानपिढ्या टिकून राहोत. तुझ्या प्रेमासाठी धन्यवाद, ज्यामुळे तू माझ्या संततीला आशीर्वादित करतोस. आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा.
दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.